हॅलो, हे आपली फिडल लीफची कुंडी आहे आणि तुम्ही पाहू शकता. ॲक्च्युली मी सकाळी त्याचा वरचा शेंडा कट केला आहे, हे पहा. आणि तो आत्ता त्याच कुंडीत साईडला लावून दिला आहे. त्याला 4 ब्रांचेस आहेत. आता सकाळी लावल्यामुळे त्याचं पानं जरा कोमेजली आहेत, परंतु पाऊस सुरू आहे त्यामुळे हे छान फुटेल झाड आणि याचंही मोठं प्लांट तयार होईल. तर पावसाळ्यामध्ये हे कटिंग लावण्यासाठी अगदी उत्तम असतात. आणि तसंच आता आपण हे व्हेरीगेटेड रबर ट्री माझ्याकडे आहे, तुम्ही बघू शकत असाल, हे पहा. तर आता ह्या रबर ट्रीचं आपण कटिंग करणार आहोत. हे ॲक्च्युली या मेन स्टेमला असे छान ब्रांचेस फुटलेले आहेत. चार ब्रांचेस आहेत आणि छोटे छोटे कोंब पण आलेले आहेत, हे पहा. तर आपण काय करणार आहोत, आता हे इथनं कट करणार आहोत आणि याच्या कटिंग या दुसऱ्या कुंडीत लावणार आहोत. म्हणजे या पावसाळ्यात आणखी छान दुसरी झाडं तयार होतील आपल्याला याच व्हेरीगेटेड रबर ट्रीची. तर आता मी हे कट करून घेते. माझ्याकडे शूट करण्यासाठी आता दुसरं कोणी नाही आहे, तर मीच शूट करते आणि मीच दाखवणार आहे तुम्हाला हे सगळं. तर आपल्याकडे ही कैची आहे, तर आपण याने आता हे कट करून घेऊयात इथनं छानपैकी. खाली त्याला छान फुटेलही. आणि ओके, हे असं कट झालेलं आहे. तर आपण काय करणार आहोत, यावर आता थोडीशी माती लावून देणार आहोत. पूर्वी ॲक्च्युली, आता आपण बरंच काय काय लावतो, परंतु पूर्वी मला आठवतं आमच्या लहानपणी आम्ही असं झाड कट केलं की त्यावर मातीच लावून द्यायचो, कारण मातीने छानपैकी त्याला हे होतं, हील होऊन जातं ते झाड. आणि हे आता इकडे चीक पडलेलं आहे, तर आता मी याचं कटिंग करते आणि नंतर तुम्हाला दाखवते. ओके, तर मी हे असे 2 कट घेतलेले आहेत याचे आणि आता आपण हे याच कुंडीत लावणार आहोत. छोटी कुंडी आहे, काहीतरी 7-8 इंचाची. तर आपण यात लावून देणार आहोत. हे असं याला खोचून द्यायचं आहे. थोडंसं तिरकं खुचायचं, सरळ नाही खुचायचं ते, म्हणजे मग ते प्लांट छान फुटतं. कोणताही फांदी लावताना तुम्ही जर थोडी तिरकी खोचली डायगोनली, तर ते अगदी सुंदर फुटतं झाड आणि पटापट मुळं धरतात, हे पहा. आणि हे असं आपण याला प्रेस करून देणार आहोत खाली माती. तर छान पाऊस पडतो आहे आपल्याकडे, रिमझिम रिमझिम. तर या पावसात ॲक्च्युली सुंदर फुटवा घेतात प्रत्येक जर तुम्ही कटिंग लावली तर. मान्सून ॲक्च्युली खूप चांगला असतो कोणतंही कटिंग लावण्यासाठी. आणि मगाशी दाखवलं त्याप्रमाणे आपण यालाही थोडीशी माती लावून घेणार आहोत. येस, तर असं आपलं हे छान कटिंग लावून झालेलं आहे. होप सो याचं सुंदर प्लांट तयार होईल आपल्यासाठी. आणि हे तर आहेच आपल्याकडे, याचेही छान प्लांट तयार होतील आणि हे फिडल लीफचंही सुंदर प्लांट होईल. आत्ता हे असं वाटतं आहे कोमेजलेलं, परंतु याला लवकरच मुळं फुटतील, कारण फिडल लीफ हे एक हार्डी प्लांट असतं. हे पहा, या मान्सूनमध्ये मी ही कुंडी ॲक्च्युली माझ्या हॉलमध्ये होती, तर मान्सून सुरू झाला मग मी ही वर आणून ठेवली आहे आणि मान्सूनमध्ये सुंदर अशी मुळं फुटली आहेत. याला खूप सुंदर मुळं फुटतात आणि मला ॲक्च्युली याला बुशी प्लांट बनवायचं आहे एवढ्या साईडचं. हे खूप छोटं आहे ॲक्च्युली, तुम्ही पाहू शकत असाल. अगदी 1-2-2.5 फुटाचंच झाड आहे. मला असंच हे बुशी बनवायचं आहे आणि हे खूप सुंदर दिसेल. तर तसंच इकडनं हे जे लावलेलं आहे याला 4 ब्रांचेस आहेत, मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे. आणि याला प्रत्येक ब्रांचला एक नवीन कोंब आलेला आहे वरती. मी त्याचे कोंब, वरचं जे टोक होतं, शेंडा होता 4ही ब्रांचचा, तो खुडला होता. मला असं वाटलेलं की हे खालनं जे मेन स्टेम आहे याला नवीन ब्रांचेस फुटतील, परंतु त्याला काही फुटल्या नाहीत, यालाच नवीन कोंब आलेले. मग आज सकाळी म्हटलं मान्सून चालूच आहे, तर मग हेही नवीन प्लांट तयार होऊन जाईल, म्हणून मग मी हे कट करून आणि असं लावलं आहे. तर हे आता नव्याने रोपटं तयार होईल नवीन. आणि ही मोठी कुंडी आहे ॲक्च्युली, 14 इंचांची. आणि 14 इंचांच्या कुंडीत मी हे लावलेलं आहे. याला एक वासही आहे,
हे म्हणजे याच्या आउटर साईडला मी एक व्हाईट कलरचं वास ठेवते आणि ते खूप सुरेख दिसतं हे प्लांट हॉलमध्ये. तर हे असं आहे माझं फिडल लीफ. हे पहा.